घरी धन जय जगद्गुरू. जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे कळस होते. तुकाराम महाराजांवर धर्मपीठात खटला भरण्यात आला आणि त्यांनी जे अभंग लिहिले होते त्यांची जी गाथा होती ही इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाकण्याची शिक्षा त्यांना देण्यात आली होती. तुकाराम महाराजांनी आपली गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली, पण त्यानंतर त्यांनी अन्न पाण्याचा त्याग करून त्याच इंद्रायणी काठावर 18 दिवस ठाण मांडले. असं सांगतात की ही गाथा पुनर्प्राप्त झाली. चैत्र शुद्ध तृतीयेला संत बहिणाबाई ज्या तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या त्यांनी लिहून ठेवलं आहे की चैत्र शुद्ध तृतीयेला ही गाथा पुन्हा प्राप्त झाली. आपल्या सर्व बहुजनांच्या दृष्टीने तुकाराम महाराजांची गाथा पुन्हा प्राप्त होणं ही एक अतिशय आनंदाची घटना आहे आणि म्हणून ही घटना हिचं स्मरण आपण केलं पाहिजे आणि एक आनंद उत्सव साजरा केला पाहिजे. या भूमिकेतून गाथा परिवाराने गेल्या वर्षापासून गाथा पुनरुत्थान दिन चैत्र शुद्ध तृतीयेच्या दिवशी देहू येथे इंद्रायणीच्या काठावर किंवा पाण्यामध्ये उभं राहून साजरा करण्याचं ठरवलं आहे आणि हे दुसरं वर्ष आहे. मी आपल्याला असं आव्हान करतो की 31 मार्च 2025 सोमवारी सकाळी 8 वाजता आनंद दोह इंद्रायणी गाथा मंदिराच्या मागे आपण वेळेवर उपस्थित राहावं आणि सामूहिकरित्या गाथेचं पारायण करण्याचा आनंद घ्यावा.